मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा घेऊन जातोय भगत सर. धन्यवाद आरवडे साहेब. गाव जिल्हा क्रीडा मंडळ देवकोडे आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेली ही भव्य जिल्हा कबड्डी स्पर्धा या स्पर्धेतला शेवटचा आणि अंतिम सामना रंगतोय तो शिवाजी बांधण विरुद्ध पांडवदेवी रायवाडी. यासारखा एक नामांकित आणि कीर्तिवंत खेळाडू असलेला शिवाजी बांधण संघ, त्याचबरोबर इतर सुद्धा अतिशय नामवंत असे खेळाडू दोन्ही संघांमध्ये निश्चितच एक अतिजडीची अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय आनंदाचे रोमांचक क्षण आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने या सामन्याच्या निमित्ताने पाहायला मिळतील. यात कोणती शंका नाही. पहिला पॉईंट जो खेळाडू कोणत्याही संघातील गेले होते त्याला बाबूजी सिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. पहिला पॉईंट 500 रुपये आणि अर्थात तो मानकरी ठरलेला आहे. अंतिम सामन्यातील पहिला मानकरी ठरतोय. प्रत्येक गावात सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. माहिती आहे तुम्हाला. दरम्यान चढाईसाठी मला वाटतं संकेत बांधकर रायवाडी संघाकडून सावध अशी चढाई. जर्सी प्रदान केलेला सुयोग मात्रे. शिवाय बांधण संघाचा विश्वासाचा चढाईपटू सुयोग मात्रे. आपण पाहतो आजच्या दिवसांमध्ये वारंवार चढाईसाठी बऱ्याच वेळेला येताना पाहिलं आपण सुयोग मात्रेला. उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात. पुन्हा एक पारितोषिक आलेलं आहे. एक पारितोषिक गेल्या सन्माननीय राजूजी सिंदरकर यांच्याकडून जर केदारला पकड झाली, मित्र जर केदारला पकड झाली तर राजूजी सिंदरकर यांच्याकडून पकड करणाऱ्यास 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान चढाई करतो तो केदार लहान. सक्सेसफुल टक्कर शिवाय बांधण संघाकडून उत्कृष्ट असे पकड, उत्कृष्ट असं सांगीन कापली. जो जीता वही सिकंदर आणि खऱ्या अर्थाने 500 रुपयाचा सिकंदर ठरलेला आहे. तो सिकंदर ज्याने केदारला पकड टाकलेली आहे. निश्चितच त्याला संधी मिळतो नशिबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, पण जो संधीचे सोनं करतो तोच विजेता. असं संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आज प्रत्येक खेळाडूकडे होताना आपण पाहतो. चढाईसाठी डाव्या कोपऱ्यात खोलवर चढायचा प्रयत्न करून जास्त परततोय फेरीसाठी. बघा सर, पुन्हा एकदा बक्षीस देते माझ्याकडे म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा थांबवतो. तुमची कॉमेंट्री अतिशय सुंदर कॉमेंट्री चाललेली आहे. मात्र त्या सुंदरतेला थोडंसं मी ग्रहण लावतो. अर्थात ते ग्रहण माझं नसेल, बक्षिसांचं ग्रहण आहे. कारण तिसरं एक बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे. बक्षिसांची खैरात अंतिम सामन्यामध्ये जर केदारने 2 गुणांची कमाई केली तर केदारसाठी राजूजी सिंदरकर यांच्याकडून अमरजी धनशेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. केदारसाठी 2 गुणांची कमाई केली तर केदार तर बाहेर आहे. निश्चितच पुन्हा एकदा चढाईसाठी सिकंदर. डावची चढाई संदीप भोर चढाईसाठी रायवाडी संघाकडून. दरम्यान 7 रक्षक तैनात. निश्चितच बोनस वाहन असेल संदीप भोईरसाठी. बोनस पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल संदीप भोईरकडून. टोटलचा जोरदार प्रयत्न खोलला चढाई संदीप भोईरची अव्यकित यशस्वी ठरतो. संदीप भोईर यशस्वी ठरतो संदीप भोईर. 1 गुणांची. पुन्हा एकदा प्रतीक गावण 5 नंबर जर्सी परिधान केलेला प्रतीक गावण शिवाय बांधण संघाचा चढाईपटू. 4 रक्षक तैनात रायवाडी संघाच्या प्रांगणामध्ये. निश्चितच बोनस असेल प्रतीक गावणसाठी. त्यामुळे अँकरवरचा प्रयत्न आणि 1 गुणांची कमाई करतो रायवाडी संघाची. दरम्यान 5 रक्षक तैनात शिवाय बांधण संघाच्या प्रांगणामध्ये.
प्लेयर राईस चालतील काय फुल झूम नको करू फुल झूम नको करू एवढा बस आहे आपल्याला कधी माझ्या मधल्या पुन्हा एकदा रायवाडी संघाकडून चढाई भेटू. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. प्रेक्षकांचा संयम जो आहे त्याला मी खरोखर दाद देईन, कारण प्रेक्षक वर्ग हा प्रत्येक सामन्यासाठी महत्वाचा असतो. जर का प्रेक्षक वर्ग नाराज झाला तर त्या संघासाठी आणि त्या खेळाडूसाठी दुसरी कोणती दुःखद किंवा वाईट घटना नसते. प्रेक्षकाला खुश ठेवणं, कारण हा प्रेक्षक वर्ग निश्चितच खर्चाने या ठिकाणी त्याचे हौस, त्याला असलेली त्या स्पर्धेबद्दलची आवड, कबड्डी खेळाविषयीचं प्रेम आणि आपला पाहण्यासाठी आलेला खेळ, त्यामुळे दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना पुनश्च एकदा मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा संदीप भोईर थर्ड संदीप भोईर पांडवदेवी रायवाडी संघाचा चढाईपटू एक जलद आणि आक्रमक अशी चढाई करण्याच्या प्रयत्नामध्ये डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात अतिशय जलद आणि आक्रमक अशी चढाई, गुण तुपण्याचा आटोकाट प्रयत्न, सिकंदरवर अटक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चढाईसाठी सोय मात्र आहे शिवाय बांधण संघाकडून. दरम्यान 4 रक्षक तयार रायवाडी संघाच्या सक्सेसफुल टॅकल पुन्हा रायवाडी संघाकडून बाद होते. तो पारितोषिक आलेले माझ्याकडे. सिकंदरला जर का पकड झाली तर सन्मान्य बाबूजी शिंदकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सिकंदरला पकड झाली तर, त्याचबरोबर केदारने जर का 2 गुणांची कमाई केली तर त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्ग, जाणकार असे मान्यवर. दरम्यान चढाईसाठी 7 नंबर जर्सी परिधान केलेला सिकंदर, 5 रक्षक तैनात रायवाडी संघाच्या प्रांगणामध्ये. बोनस ऑफ असेल सिकंदरसाठी, निश्चितच गडी मारण्याचा प्रयत्न करावा लागेल सिकंदरला. सावध असा पवित्रा सिकंदरचा रिक्त असतो परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केदारलाल रायवाडी संघाचा एक नामवंत आणि कीर्तिवंत असा खेळाडू केदारलाल. 5 रक्षक तैनात केदारसाठी. बोनस ऑफ असेल, गडी बाद करूनच गुण टिपावं लागेल. एक सुंदर अशी चढाई, सुंदर असं खेळाचं प्रदर्शन वारंवार आपण केदारलाल कडून पाहतोय. या खेळामध्ये महत्वाचे असते, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. म्हणूनच अतिशय मेहनत आणि कष्ट करून मैदानात उतरलेले हे दोन्ही संघ. पुन्हा एकदा सिकंदर, चढाई केदारलालची. गुण मिळवणं क्रमप्राप्त असेल केदारलालला थर्ड असल्यामुळे. दरम्यान 5 रक्षक कमाई करून केदारलाल मैदानात करतोय. अति सुंदर नेतृत्व अशी कामगिरी केदारलालची. बघा सर, केदारसाठी 2 गुण मिळवले तर 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मात्र त्याने आता एकच गुण मिळवला. संघासाठी ते चांगलं आहे. निश्चितच अर्थात पैशासाठी हे सर्व खेळाडू खेळत नसले तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत, जाणकार मंडळी या ठिकाणी आहेत. खरोखर दोन्ही संघामध्ये अतितटीची लढत चालू आहे. कधी एकदा यांना गुण मिळतो तर कधी त्यांना गुण मिळतो. एक चांगली पकड सामना रायवाडी विरुद्ध बांधण, शिवाई बांधण. दरम्यान पुन्हा चढाईसाठी केदारलाल. सुपर टॅकलची संधी बांधण संघाला आणि यशस्वी केदारलाल कडून. बघा सर, केदारला 500 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे, कारण 2 गुणांपेक्षा जास्त गुणांची कमाई केलेली. अभिनंदन केदार. नक्कीच पुन्हा एकदा खोलवर चढायचा प्रयत्न, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संकेत बांधकर.
रायवाडी संघाचा चढाईपटू संकेत बांधकर. मध्य रेषेजवळ रेंगाळताना वेळकाळूपणाचा अवलंब संकेत बांधकरचा, काहीसा सावध पवित्रा. दरम्यान सिकंदर केळकर चढाईसाठी. निश्चितच सिकंदरसाठी बोनस ऑन असल्यामुळे बोनस मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. 7 रक्षक तैनात रायवाडी संघाच्या प्रांगणामध्ये. काहीशी शांत आणि संयमी अशी चढाई सिकंदरची. प्रत्युत्तर देण्यासाठी रायवाडी संघाचा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला कुमार बांधकर. चढायला सुरुवात. 7 रक्षक तैनात. बोनस ऑन असेल कुमार बांधकरसाठी. 5 नंबर जर्सी प्रदान केलेला प्रतीक गावत ठरले सगळ्यांना ठिकाणी. कशी चढाई करतोय प्रतीक गावत. पुन्हा एकदा संदीप भोळे चढाईसाठी. 6 नंबर जर्सी प्रदान केलेला संदीप भोळे. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन. शिवाय सिकंदर पण कोण म्हणणार शिवाय बांधण की पांडवादेवी रायवाडी. यावेळेस केदारनाथ रायडिंग साठी जातो. ज्याचा नंबर 0-0. रसिकांना मनामध्ये उत्खंड गाठवणारा हा सामना. कोण जिंकणार यावेळेस? सिकंदर ज्याने जगावर राज्य केलं होतं आणि जग जिंकल्यानंतर त्यांनी त्या राज्यातून बक्षीस म्हणून दिलं होतं. सिकंदर नावानं कोण रक्कम हात नाव. यावेळेस मात्र सिकंदर आणि केदारलाल अशी एक लढत आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच एक प्रेक्षणीय सामना. यावेळेस जर्सी नंबर 1 विनोद काजरीकर यावेळेस रायडिंग साठी जातो. सिकंदर नक्कीच मी सिकंदरची नक्कीच रायडिंग पाहिलेली आहे. बॅक असो बऱ्याच प्रकारचे जेणेकरून त्याला नक्कीच कुमार गटातील कर्णधार राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याला गणला गेला होता आणि जेणेकरून त्याच्यामध्ये बऱ्याचशा अंतिम सामन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळालं जे आत्ताचे नक्कीच वर्गीय तारे कबड्डी रसिक आहेत त्यांसाठी शिकण्यासाठी हा एक सामना असेल. काही प्रेरणा देणारे क्षण तुम्हाला पाहायला मिळतील. आकाश तुपे आकाश मांजरेकर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला काही क्षण नक्कीच उद्या केदारला बॅक टू द पाहिलं आणि आतापर्यंत ज्यांनी खरोखर चढाईमध्ये खरंच जबरदस्त चढाई आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. यावेळेस सुद्धा एक चांगला कव्हर मिळवतो. पुन्हा एकदा जर्सी नंबर 1 संकेत बांधकर रायडिंग साठी जाते. यावेळेस मात्र चांगला कव्हर पाहायला मिळतो. दरम्यान अतिशय रंगतदार स्वरूपाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा प्रतीक प्रतीक ने आज सभी जर्सी नंबर 93 तेजुआ पड़वल राइडिंग करेंगे. लेकिन प्रतीक जिन्होंने अभी तक जो परफॉर्मेंस दिया है बहुत ही शानदार मिलेगा. पूरी तरीके से मैच को बदल दिया. काफी भारी संख्या में दर्शक तन मन धन लगाकर इस मैच को पूरे दिल से देख रहे हैं. राइडिंग करेंगे शिवाय मैदान कुछ
अच्छा तीन चार नंबर नागेश्वर आवाज आणि चिंतामणी नागाव शानदार तरीके से पकड़ लिया है, बढ़िया कमबैक शिवाई बादल का नजर आता हुआ। माना कि एक तरफ देखेंगे सिकंदर केलकर है तो एक तरफ केदार लाल है, कौन जीतेगा? जो जीतेगा वही सिकंदर, कौन सिकंदर जीतेगा वो केदार लाल? इस सवाल का जवाब कुछ मिनट में दोस्तों मिलेगा। 2 बजकर जा चुके हैं, लेकिन गावड़े किरामड़ा आयोजित प्रतियोगिता में अभी तक फर्स्ट प्राइज का हकदार कौन बने? सिकंदरला पकड झाली तर 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय या पारितोषिकाची. पुन्हा एकदा चढाईसाठी केदार लाल, ड्रायव्हर संघाकडून चढाईसाठी केदार लाल, बोनस ऑन असेल केदार लाल साठी. पुन्हा एकदा सिकंदर, 7 नंबर जर्सी परिधान केलेला सिकंदर वारंवार चढाई करतो. सिकंदर बोनस ऑन असेल सिकंदर साठी. बघा सर, आणखी एक पारितोषिक आलेलं आहे. प्रतीक तोडणकरने जर का पॉईंट मिळवला, सॉरी प्रतीक गावडने जर का पॉईंट मिळवला तर प्रतीक गावडसाठी. पुन्हा एकदा केदार लाल त्या ठिकाणी प्रदर्शन. पुन्हा एकदा केदार लाल कडून 2 गुणांची कमाई आपल्या पकड करण्याचा शिवाई बांधलचा गुणांची कमाई केली ती केदार लालने. खोलवर चढावी पुन्हा एकदा चढाईसाठी केदार लाल. 4 रक्षक तैनात. बोनस ऑफ असेल केदारसाठी. गडी बाद करूनच गुण टिपावं लागेल केदारला. गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न केदारचा. अरे सोडला बघ. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, गुण टिपण्याचा दावा करतो केदार लाल. पुन्हा एकदा सिकंदर सोडला तर काय उजव्याकोपत खुल्या चढाई सिकंदरची. एवढा डीप गेल्यावर टोटलचा प्रयत्न करून डाव्या कोपऱ्यात सरकताना ते सिकंदर. शांत आणि सावध अशी चढाई सिकंदर. मॅच चालू आहे अजून. रायवाडी 4 रक्षक तैनात. रायवाडी आणि शिवाय शिवाय बांधल संघाच्या प्रांगणामध्ये चालू आहे. 1-2 असं चालू आहे. निश्चितच यावेळेस सुद्धा बोनस ऑफ असेल केदार लाल साठी. आता आणि आक्रमक अशी चढाई प्रत्येक वेळेस आपण केदार लाल कडून पाहतोय. आपली 2 या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला, टाकताना त्यातून निसटता येतं केदार लाल. आता 4ची आपल्या नाही आता दाखवलेली आहे. आणि संघामध्ये पुन्हा एकदा नवसंजीवनी, पुन्हा एकदा संघामध्ये आत्मविश्वास आणण्याचा एक चांगला प्रयत्न केदारलालचा. पाहूया आता अजूनही दोन्ही संघाकडे अंतिम विजेता होण्याची संधी आहे. आणि पुन्हा एकदा टॅकल होतोय. एक चांगलं मनोरंजन. पुन्हा एकदा मला वाटतं 5 नंबर जर्सी परिधान केलेला प्रतीक गावण. तो प्रतीक गावण. बघा सर, लागोपाठ दोनदा प्रतीकला पकड झाली. एक चांगला गुणवान खेळाडू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला होता. मात्र त्याचे जे काही कच्चे डोळे आहेत ते नक्कीच आता रायवाडी संघातील खेळाडूंनी हेरलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच 5 गुणांची आघाडी आहे ती रायवाडी संघाकडे. निश्चितच पाय झुकले तर रायवाडी संघाकडे. पुन्हा एकदा गुणांची कमाई केली सुयोग म्हात्रे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 3 नंबर जर्सी परिधान केलेला रायवाडी संघाचा कुमार बांधकर चढाईसाठी. बोनस समान असेल कुमार बांधकरसाठी. खोलवर चढायचा प्रयत्न करतो, त्यांचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रतीक आपला एक प्रकारचं नशीब आजमावण्यासाठी, आपला पुन्हा एकदा भारदार असा खेळ दाखवण्यासाठी
जे 500 रुपयाचं पार्टनरशिप लावलं होतं ते प्रदीपने पटकावलेलं अभिनंदन प्रदीप. निश्चितच शेवटच्या काही मिनिटात अतिशय अतिजडीची अशी झुंजर असा खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळतो. निश्चितच शेवटच्या अंतिम टप्प्यातला पुन्हा एकदा अंक घ्यायचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा केदार लाल. मित्र, उलट्या पात्रांना तरतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, क्षितिजाच्याही पलीकडे झेपण्याची जिद्द असावी. ही जिद्द उराशी बाळगून प्रत्येक खेळाडू आज मैदानात उतरताना आपण पाहतोय आणि म्हणूनच अशी रंगतदार अशी लढत आपण पाहतोय. दरम्यान चढाई करतोय तो केदार लाल. की ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना जिद्द असावी. अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे त्याच्या प्रत्येक अंतिम विजेता होणार आहे. भगत सर पुन्हा एकदा केदार लाल चढाईसाठी डाव्या टोकात खुर्व चढाई करून उजव्या टोकाकडे सरकताना अशी आक्रमक अशी चढाई प्रत्येक वेळेस आपण पाहतोय. निश्चितच एक दिमागदार असा खेळ प्रत्येक खेळाडूकडे आपण पाहतोय. वाट्यासाठी चाललेलं असतं, चालण्यासाठी वाट असते, वाट्यासाठी चाललं नसतं.